काय माय मी म्हटलं आज सकाळी येईन म्हटलं ना आणि घराला चालणार येते आणि कधीच नाही टाईमवर 8-8 दिवसानं सोडते तर निदान जरासा जास्त तरी सोडा पण कधीच नाही जास्त सोडत. उली 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 पाणी भरणाऱ्याला भरत बसा दिवस येईवर पाणी. तर या नळाचं 1-2 दिवस सुक पा त्याच्यानंतर सुक नाही आहे नळाचं. रोज विहिरीवर यायला लागते 2 दिवसाआड जसं माझ्या इच्छे. माणसं किती पाणी भरते. नवऱ्याला म्हटलं तर कधीच बिचारा पाणी भरत नाही. आपल्याला म्हटलं सारे कामही करावं लागते आणि पाणी भरावं लागते विहिरीचं. बायली तरी निदान सुक आहे त्याची नवरी तरी पाणी भरू लागते. महात नवरा कधीच नाही भरू लागत. विहिरीवर मशीन लाव म्हणतो तर तेही लावायला तयार नाही आहे. कुठं पाणी भरावं लागते. पाणी भरायला लागलं असतं नेट लागला असताना लगेच मशीन लावली असती. आपलं कोण कानावर घेते. अहो सरलं त्या घरचं पाणी आली विहिरीवर. पप्पा सरलं ना आला तर 4-4 दिवस येत नाही ना. आला इथं उलीसा येते आणि काय सरन नाही पाणी. नाही पट्टी तर मार पाणी उबडते. तिला तर जसं समजतच नाही का बा पाणी उबडलं नाही पाहिजे म्हणून एवढं. आईली बा विहिरीचं पाणी भरावं लागते म्हणून. जरे पहिलेपासूनच आहे हाताल. तुमच्या घरी बरी आहे बाबा मशीन लावली. मागाच्या माणसाला म्हणतात मागाचा माणूस कानावर नाही घेत ना. पहिलेपासूनचीच आपल्या गावात बोमात पाण्याची. आणि कोणता कार्यक्रम असला कोणतं काही असलं तर ऐन नळण्यात मला त्या नळाला जसा रोगच येऊन जाते. काकू तुम्ही गावात नव्हते कुठे गेले होते? नाही माय डोळ्याचं ऑपरेशन करायला गेली होती माय. आली आता. दिवस झाले हो काकू ऑपरेशन झालं तुमचं? नाही माय 8-15 दिवस झाले आता. दिवस झाले माय 1 वर्ष होऊन गेलं. करतो 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 करू शेवटी आता चान्स आला आणि आता मी लगेच करूनच टाकलं. प्रायव्हेटमध्ये केलं का याच्यात केलं कॅम्पमध्ये? तो बापा आपल्या इकडून प्रायव्हेटला पैसे लावणं होते बापा. या कॅम्पसमध्ये करून टाकलं. बिचारे मला कमी दिशे. मग म्हटलं बापा अधिक डोळ्यामुळे चालला जाईल. मग आलता कॅम्प तर करून टाकलं मी लवकर. बाई डोळ्याचं काम महत्वाचं आहे बापा. डोळ्या गेला तर दिसत नाही ना. आपल्या घराबच्ची ते पंचाबुडी तिचे तर म्हटलं पुरे डोळे गेले म्हटलं. अशी चापलते म्हटलं ते काही सामान गिमान आणि एकटी बाई म्हटलं आणि घरी घरी कोर आले नाही हो माय. अशी चापलत 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 पाय उली उली दिसते तिले. डोळे गेले म्हटलं तिनं जरासा उशीर केला तर. बरं झालं मला करून टाकलं. आणि नाही तर तिच्यासारखं झालं असतं म्हटलं काम. म्हणूनच मी लवकर करून टाकलं. ती नाही बिचारीन जरासं लवकर करून टाका लागत होतं. गेले असते मग प्रायव्हेटमध्ये पैसे करून टाका लागत होत तिनं. आता बिनबालचे डोळे गेले तिचे. पोरी इकडे ये पाणी भरू लागू लिस. भरू लागत बाय तू माझ मागा लागतं नेहमी नेहमी. मी नाही भरू लागत. 2 दिवसाआड पाणी भर 3 दिवसाआड पाणी भर मार मागा लागतं. तू त्या टिंक्याला काहीच नाही म्हणा. भरू लागत पाणी पाणी मी भरत बाई पाणी घेणे. माझ मागा लागतं. नाही म्हणतो तरी जबरदस्ती करतो पाणी भराले. तुम्हाला कामाचं म्हटलं का नेटच लागते. आणि लोकांची पोरी पाय म्हटलं किती काम करू लागते म्हटलं. मायले चुटचुटून निसती गल्लीने हिंड तू. हिंडणं तुला बोल आवडते. जरसं पाणी गिनी भरू लाग म्हटलं ते नाही होते इकडून तेव्हा नेट लागते तुले. लोकांची उदाहरण नको देत जाऊ बाई. आणि किती काही काम केलं तर तुला नावच नाही आहे. जसे लोकांची उदाहरणं देता आणि याची पोरगी काम करते त्याची काम करते मी नाही करत का तुला काय. किती काम केलं तुला नावच मोठं आहे मायवालं. लागत झालं माय बाई उलीचं पाणी. जे अरे ते एकटीच्या वडणं नेऊन टाकत जा बाई. भरू लागत होतो ना तिला पाणी. म्हणते मला कधी पण म्हणते तू खालूच नाही लागत म्हणते. दुसऱ्याच्या पुढे कामच करते म्हणते तू करतच नाही म्हणते. मग राग नाही काळजी सांग बरं एका दिवशी जीवन नाही येत असते काय बाई. ते बरोबर आहे. नको म्हणत जाऊ पोरीले काम गिम करू लागते तरी म्हणतं काम नाही करू लागत म्हणून. असं म्हटल्याने लेकराला लागणे येत असते काय. प्रेमानं म्हणा लेकराले. प्रेमाच्याच लायकीची आहे ती. गरम होतं बाई म्हटलं ना पाणी भरू लागले. तुमच्या म्हटलं किती वेळ खडून राहिला त्याला आणतो बाई मी बोलून. मी एकटीने भरू लागत तुला पाणी त्यालाही भरायला. त्याचा हिरस करता आणि त्याला बोलावून तो काय तू काय नाही तू मलाच एकटीला काम करायला लावतं. नाही हो बाई पोरगी एवढी मागा नको लागत जुतीच्या बाई. माय काम व्हायची आहे. हो काकू आताच ऑपरेशन झालं कामही करता का तुम्ही? बाहेर म्हटलं प्रेशर येते म्हटलं. जास्त कामं घेऊ नका करत जाऊ बाई. मायसून कामाला गेली काही तर कराच लागन हो माय. तसंच खाल्लं तर कसं जमान. मी उलीशी करू लागत असतो बाई. काही नाही करा लागते हो बाई. काम तर करावंच लागते. झालं बाप्पा आता पाणी सारं ड्राम भरून भरून थकून गेली. किती पाणी भरायला लागते बाप्पा. कामून कामून गेलं पण हे पोट्टीने अरजली. जराशी पाणी भरू लागले त्याला ते बोलावले गेली तर ते गायब झाली. का चंद्रे त्या पोराचा आधी कुठे योग आलाच नाही का व. जमलंच नाही का कुठं लगन त्याचं ना. अजूनही कुठे योग नाही आला ना बाप्पा. पोरेले पाहाले जा तर दाखवत नाही ना पोरगी कोणाची ना. आपण कोणावर जबरदस्ती करावं माय. काही लग्न नाही जुळून राहिला. आम्हीच विचारात पडलो आता काय करावं बा. हो चंद्रे बरोबर आहे. काही कुठं तालने लागून राहिला बिचारे. माय ते पोरग किती साजरा आहे हो माय. किती गुन्ह्यानं तसं कामाचं धामाचं आहे तरी काय त्याला पोरगीने देऊन राहिलं माय कोणी. पाय ना अधिक कोणाला विचारून किती पाणी बापा. किती वेळ चाकता झाला म्हटलं. सारा टाइम जाते म्हटलं. किती वेळ तुमचे सारे कामं होऊन तुम्ही बसल्या. पाणी भरायला लागलं का लयच वेळ होते. काय म्हणतो तुमच्या एखादी नातीतली की त्यात पोरगी असेल तर सांग ना तुम्ही.
तिथे सांगितली असती माय जे आहे काही पोरी द्यावती शिकलेल्या सवरलेल्या आहे त्याच्यासाठी कसं म्हणावं बापा जे काही ना काही अपेक्षा असते ना बापा आणि ते द्यायच्यानच पाहिजे ना मग आपल्याला आपल्या बरोबरच लागेल ना बापा माय आमच्या वेळेस एवढं नव्हतं बापा घट्टच लगन जुळून जाये पण आता तर मोठं कठीण झालं हो माय आता तर लय कठीण झालं रिकीचं आजकाल लय कठीण काम झालं बापा बाई काही पाय नाही नाही पोरगा पासून आला आमच्या आई बाबाच्या लगेच देऊन टाके बा आता तसं नाही राहिलं पोरीला विचारते पोराला विचारते शिक्षण हे ते सारं मॅच करते घरची परिस्थिती मॅच करते आपल्या सारं आहे बापा लय कठीण झालं बापा सैरिकीच्या बाबतीत हो माय बापानं तर काहीच नाही पाहिलं माय बापानं म्हटलं वैकीच आहे म्हटलं माय मांबू बाप आई निघणे चांगला पैसे कमावते जरासं बरं आहे बापल्याच नात्यात नातं चालते बाप म्हणून मला लगेच देऊन टाकलं म्हटलं काही विचार नाही केला म्हटलं मला तर म्हटलं तुम्हाला काय सांगू मला तर पाटावर नाही बसा लागलं उलीसही लगेच लग्न लगेच टिक्का एक काय पाहुण्याला दाखवलं नाही म्हटलं मला या तरी माय पाहिणी देख निघला होता माय आता नवरा काही पाहिणीचाही नव्हता बाई आम्हाला पोरीले बाई म्हटलं पाहिणीच्या खोलीत गेलं खालीच मुंडकं टाकून उभं राहायला लागे माय आणि असं वर तरी पाहता ये का मा बुडाने म्हटलं मी डायरेक्ट म्हटलं लग्नात पाहिलं होतं म्हटलं मागचं बुडा थोडं मला माहीत आहे ना मी दिसतो टिंगू ते दिसते लंबू किती आहे आमची कसा दिसते माय जोड आमचं माय इथं नवलच कर येईल कसं कसं काय यायचं जोडाचं मला माय मला वाटलं होतं का तुम्ही किती ठेंगण्यान तुम्ही किती ठेंगण्यानं तुमच्या इच्छे का किती उंच आहे बाबा मला असं आला होतं पहिल्यांदा तर तसंच होता पहिला का आता सारखं आहे का माय फोनवर बोलणं महिना 4 महिने लग्न घडते तेव्हापासून बोलणं माय मोबाईल देते आमच्या आळीत नाही म्हटलं माय नवद आले जेव्हा लग्नात पाहिलं तेव्हा पाहिलं त्याच्यानंतर माय पाहताही नाही हो माय आता बापा पोरी काय माय फोनवर बोलते आणि काय फोनवर बोलते हो माय काय सांगतं काकू माया नवऱ्याची गोष्ट माया नवरा म्हटलं बैठकीत आला नुसतं काल बिचारे पेपरच घेऊन तोंडासमोर बसलं आणि मला तर तोडलंच नाही पाहायला भेटलं होतं एकदम मी साक्षगंधात पहिला पोराला नाही पाहिलं होतं तसंच जडलं माय लगन पाय बरं कधी पाहिलं नाही काय मेघाला काही नाही तरी का आपला संसार टिकून नाही राहिला का टिकूनच राहिला ना माय एक माझ्याच होती ना मस्त आहे त्याचा कुठून आणला काकू माया वाडी वाडी आहे त्या एका माणसाची मांबडच्या बुड्याला म्हणते घ्या थोडंसं मागूरचा बुडा कोणाच्या वाडीतलं उलीचं तोडत नाही हो माय